शिवानीज किचनमध्ये आज आपण खमंग ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत। घरच्या सामानात आणि झटपट होणारा असा हा ढोकळा आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी तर 1.5 कप बेसन पीठ घेतला आहे। नॉर्मल बेसन पीठ आहे जे आपण घरात वापरतो तेच बेसन पीठ मी वापरले। 1.5 कप आहे। 1 टीस्पून मी साखर घेतली, 1/2 टीस्पून सायट्रिक ॲसिड घेतला आहे, 1/4 टीस्पून मी हळद आणि 1/4 टीस्पून मी इथे हिंग घेतले। हिंग ॲड करूया आणि आपल्या घरात जो आपण रेग्युलर तेल यूज करतो ते तेल मी इथं 2 चमचे ॲड केलेत। नॉर्मल तेल आहे जे घरात आपण भाजी बनवतो तेच तेल वापरायचं आहे यामध्ये, नाहीतर दुसरं राईचं वगैरे तेल वापरलं तर ढोकळ्याला ती वेगळीच टेस्ट येते। त्यामुळे आपलं साधं रेग्युलरच तेल वापरा। आता त्यामध्ये 1 कप मी बरोबर पाणी टाकते। मी मेजरमेंट करून तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्यात। तुम्ही पण मेजरमेंट कप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एका वाटीचं घरात वाटे असते त्याचं पण प्रमाणाने ते तुम्ही करू शकता। आता हे मिक्सरला 5 मिनिटासाठी आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। बघा आपलं बॅटर पूर्ण व्यवस्थित झालंय। मी बरोबर 1.5 कप बेसनसाठी 1 कप पाणीचा वापर केला, त्यापेक्षा जास्त नाही करायचं, आपल्याला बॅटर पातळ नाही करायचं। त्यानंतर एका प्लेटला, ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा शिजवणार आहोत त्या प्लेटला व्यवस्थित सगळीकडे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला आधीच करायची। आता एका बाउलमध्ये जे आपण मिक्सरमध्ये पूर्ण ते बेसन, तेल, मीठ वगैरे फिरून घेतलं होतं ते एका बाउलमध्ये मी काढते। चवीनुसार मीठ ॲड करते। त्याला आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिठाला बॅटरमध्ये। आणि तुम्हाला बॅटर हलवताना ते एकाच साईडला हलवायचं म्हणजे ते व्यवस्थित आपलं बॅटर फुलतो। त्यानंतर मी तर 1/4 टीस्पूनच बेकिंग सोडा घेतला होता। तुम्ही ह्याच्या जागी इनो पण वापरू शकता, पण मी बेकिंग सोडा वापरते। आता व्यवस्थित मिक्स करूया। बघा आपलं बॅटर कसं फुलतंय। 2 ते 5 मिनिटं ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर छानपैकी तो फुलतो। आणि जी आपण प्लेट होती त्याला आपण तेल लावून घेतलं होतं, ती प्लेट मी ऑलरेडी कढईमध्ये पाणी स्टँड आणि त्याच्यावर ती प्लेट ठेवली होती। त्यामध्ये आता पूर्ण बॅटर आपण टाकूयात आणि झाकण ठेवूया। झाकण ठेवल्यावर आपल्याला मीडियम गॅसवर एक 20 मिनिटं मस्तपैकी ढोकळा शिजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता 20 मिनिटं झाल्यात आणि ढोकळा आपला किती मस्त असा फुगला होता आणि छानपैकी एकदम स्पंची झाला होता। त्याला खूप छान जाळीसुद्धा आले होते। आता आपण ढोकळ्यावर तडका जो देतो ते तडका बनवून घेऊया। तडका पॅन घेतलाय, त्यामध्ये तेल टाकले, तेल गरम झालं तर आपण मोहरी ॲड करूयात। त्यामध्ये मोहरी मस्तपैकी तडतडली की त्यामध्ये आता आपण कढीपत्ता ॲड करूयात। कढीपत्ता व्यवस्थित, तो पण व्यवस्थित एकदम लाल झाला कढीपत्ता, लाल म्हणजे थोडासा लाल करायचा आपल्याला, की त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करूया। लक्षात ठेवा मी गॅस बंद केलाय, बंद करूनच ही प्रोसेस करते। एकदा की आपलं तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला नंतर गॅस बंद करायचा। आता त्यामध्ये मी साखर टाकली आहे चवीनुसार आणि हे सगळं पाणी आता आपण मिक्स करून घेऊया म्हणजे तडका मिक्स करून घेऊया। तडका व्यवस्थित मिक्स झालाय, साखर पण त्याच्यातली मस्तपैकी मेल्ट झाली, वितळली आहे। आता हे साईडला ठेवूया 5 ते 10 मिनिटं, गार करून घ्यायचे आणि मग ते आपल्याला ढोकळ्यावर ॲड करायचे। बघा ढोकळा किती सॉफ्ट झालाय, तुम्हाला दिसायलाच दिसते त्याला किती जाळी आली आहे मस्तपैकी। आता एका म्हणजे चमच्याच्या मदतीने तो ढोकळा आपण आता काढून घेऊयात। किती अद्दर बघा, तेल लावल्यामुळे एकदम अद्दर आपला ढोकळा लूज होतो आणि तो प्लेटमधनं बाहेर निघतो। तुम्ही बघू शकता कुठून पण ढोकळा आपला फुटला नाहीये आणि गरमच काढायचा आहे ढोकळा, गार झाल्यावर तो प्लेटीला चिपकू शकतो। आता जी तडका पण बनवला होता तो मी ढोकळ्यावर ॲड करते आणि पूर्ण जागेवर आपल्याला तो ॲड करायचा आहे व्यवस्थित, म्हणजे त्याचं पाणी पूर्ण ढोकळ्यावर जायला पाहिजे।
व्यवस्थित तडका ॲड केला आहे. आता आपण हे ढोकळा कट करूया. कोथिंबीर टाकली मी त्याच्यावर थोडीशी आणि आता कट करते. बघा कट करताना पण तुम्हाला लक्षात येत असेल की किती सॉफ्ट ढोकळा झाला आहे. ढोकळा कट करताना इतक्या आरामात तो कट होत होता. आणि बघा मी ज्या चाकूने त्याला कट करते त्या चाकूला अजिबात ढोकळा चिपकत नाही. म्हणजे आपला व्यवस्थित ढोकळा शिजला होता. 20 ते 25 मिनटातच हा शिजतो. आता दुसऱ्या साईडने पण आपण कट करूया ढोकळा. तुम्ही एका प्लेटमध्ये कट करा. त्या स्टँडवर कट करत होते तो पडत होता ढोकळा. त्यामुळे एकदम छानपैकी ज्या प्लेटमध्ये आपण शिजवलं त्याच प्लेटमध्ये तो कट करू शकता. आता मी ढोकळा घेऊन तुम्हाला दाखवते तो किती स्पंजी आणि जाळीदार आणि छान झाला होता. बघा दिसायला किती जाळीदार झाला आहे आणि स्पंजी पण दाखवते किती छान झाला आहे. तोडून दाखवते किती सॉफ्ट झाला आहे आणि खूप फ्लफी आणि खूप छान लागत होता. जर माझी व्हिडिओ असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ माझे बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज शेअर करायला विसरू नका. थँक्यू.